नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण मुंबईचं स्ट्रीट फूड पावभाजी बनवणार आहोत। बर्थडे पार्टी असो किंवा स्पेशल ओकेजन असो, सगळ्यांचं ठरलेलं मेनू हे पावभाजीच असते आणि भरपूर भाज्यांचा वापर करून आज 10 ते 15 जणांसाठी आपण मस्त चमचमीत हेल्दी पावभाजी बनवणार आहोत। आणि ही पावभाजी बनवायला अतिशय सोपे आहे आणि बाहेरच्या पावभाजीपेक्षाही खूपच टेस्टी पावभाजी तयार होते। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। पावभाजीकरिता मी मोठ्या आकाराचे 3-4 बटाटे, 5-6 मध्यम आकाराचे कांदे, 2-3 टोमॅटो आणि एक मोठी शिमला मिरची घेतलेली आहे। आणि तसेच भाज्यांमध्ये मी 250 ग्राम फ्लावर, 250 ग्राम पत्तागोबी, एक 200 ग्राम ताजे मटर आणि 2-3 इंच आलं, अमूल बटर एक 100 ग्राम आणि एक 3-4 गड्डे लसणाचे आणि भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे। पावभाजी झटपट होण्यासाठी कुकरमध्ये मी आता फ्लावरचे तुकडे टाकून घेतलेले आहे। आता पत्तागोबी मी टाकून घेत आहे। स्वच्छ धुवून मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि बटाट्याच्या साली काढून मी फोड्या करून आता टाकलेले आहेत। शिमला मिरचीचे तुकडे मी आता टाकलेले आहे आणि ताजे मटर आपल्याला आता टाकून घ्यायचं आहे। भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। वाटल्यास तुम्हाला आणखीन कोणते भाज्या ॲड करायचे असले तर तुम्ही ॲड करू शकता। आता मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि कुकरच्या आता 2-3 शिट्या आपल्याला करून घ्यायचं आहे। 2 ते 3 शिट्यामध्ये भाज्या छान शिजल्या जातात। आता थोडीशी वाफ गेल्यानंतर मी कुकर ओपन करून पाहत आहे आणि भाज्या छान आपल्या शिजलेल्या आहेत। भाज्यांचं हे वरचं पाणी आपल्याला साईडला करून मग स्मॅश करायचं आहे। जर स्मॅश केलं तर भाज्या नीट स्मॅश होत नाहीत। भाज्यांमधलं पाणी वेगळं काढून भाज्यांना आता ओबडधोबड थोडं स्मॅश करून घ्यायचं आहे। मी रवीच्या साहाय्याने स्मॅश करून घेत आहे। स्मॅश झाल्यानंतर पाणी आपण पुन्हा यामध्येच टाकणार आहोत। भाज्यांना खूप जास्त स्मूथ आपल्याला करायचं नाही, थोडेफार भाज्या दाताखाली जर आल्यास छान लागते। आणि आता हे घुटून झाल्यानंतर त्यातीलच पाणी टाकून आता मी हे एकजीव करून घेते। भाज्या आता हे बऱ्यापैकी स्मॅश झालेलं आहे आणि आपण हे शिजवताना फक्त पाणी टाकून हे शिजवून घेतलेलं आहे। मीठ वगैरे काही ॲड केलेलं नव्हतं। आता आपण फोडणी करून घेऊया। पातेल्यामध्ये मी 2 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे। तेल छान तापलं की मग आपल्याला जिरा टाकायचा आहे। एक छोटा चमचा मी जिरा टाकत आहे। जिरा छान तडतडलं की मग तेजपान मी 2-3 टाकलेलं आहे आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। बटर मी नंतर टाकणार आहे, आता तेलात जळून जाते म्हणून। आणि आता मध्यम आकाराचे 5-6 कांदे मी टाकलेले आहे। कांदा थोडासा आपल्याला ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे आणि पावभाजीमध्ये कांदा टमाटा थोडा जास्तीचाच लागतो। कांदा 1 मिनिटभर परतून झाल्यानंतर आता मी बटर टाकत आहे। अंदाजे 1-2 चमचे बटर मी टाकलेलं आहे। भाजी रेडी झाल्यानंतर आपण पुन्हा बटर वरून टाकणारच आहोत, त्यामुळे आता थोडंच टाकलेलं आहे। आता कांदा आपल्याला थोडं नरम करून घ्यायचं आहे। आता आलं लसूणची पेस्ट आपल्याला टाकून घ्यायचं आहे। अंदाजे 1-2 चमचे मी आलं लसूण पेस्ट आता टाकलेलं आहे। खलबत्त्यामध्ये थोडं ओबडधोबड कुटून घेतलेलं आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला नेहमी फ्रेशच वापरायची आहे। आणि आता आपल्याला टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे। मध्यम आकाराचे 2-3 गावरान टोमॅटो मी वापरलेला आहे। आता टोमॅटो पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। आता एक अर्धा चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे। लाल तिखट आता मी 1-1.5 चमचा टाकत आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका। आणि आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। अंदाजे 1-2 चमचे मीठ मी टाकलेलं आहे। आणि पावभाजीला रंग छान यावा म्हणून मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकत आहे। अंदाजे 3 चमचे मी टाकलेलं आहे। काश्मीरी मिरची पावडर टोटली ऑप्शनल आहे। आता आपल्याला टोमॅटो थोडं छान नरम करून घ्यायचं आहे। झाकण ठेवून आता 1 मिनिटभर मी ठेवणार आहे, म्हणजे टोमॅटो लवकर शिजल्या जाते आणि लगेच टमाटे नरम झाले की तेल सुटायला लागते। टोमॅटो छान आपला नरम झालेला आहे। आता आपल्याला पावभाजी मसाला टाकून घ्यायचा आहे। एक छोटा सॅशे मी आता यामध्ये टाकलेला आहे। अंदाजे 1-2 चमचे पावभाजी मसाला आहे। आता हे स्मॅश केलेले भाज्या आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। कुकरमध्ये भाज्या आपण आधी शिजवून घेतलेल्या आहे, त्यामुळे आता हे पावभाजी आपली झटपट बनून तयार होणार आहे। कुकरमध्ये थोडंसं मी पाणी टाकून घेतलेलं आहे। पावभाजीला छान कलर येण्यासाठी भाज्या शिजवताना तुम्ही बीटरूटही ॲड करू शकता, त्याने रंग खूप छान येते पावभाजीला। आता हे छान मिक्स झाल्यानंतर चवीपुरता मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। वरून आता कोथिंबीर मी टाकून घेत आहे। कोथिंबीर टाकून आता छान भाजी मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला कसुरी मेथी ॲड करून घ्यायचं आहे। हे घरी बनवलेलीच कसुरी मेथी आहे। 1 चमचाभर कसुरी मेथी छान आपल्याला थोडंसं गरम करून वापरायचं आहे आणि हातावरच
थोडंसं क्रश करून मी वापरलेलं आहे. ही कसुरी मेथी घरी बनवलेली असल्यामुळे बघा किती मस्त हिरवीगार दिसत आहे आणि पावभाजीची टेस्ट छान लागते. आता आपल्याला पावभाजी किती घट्ट किंवा पातळ ठेवायचं आहे त्यानुसार आपल्याला गरम पाणी पण टाकून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी मीडियमच ठेवलेली आहे आणि आता आपल्याला बटर ॲड करून घ्यायचं आहे. मी 3 चमचे बटर यामध्ये ॲड केलेलं आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बटर कमी अधिक करू शकता. आणि पावभाजी म्हटलं की बटर हे पाहिजेच. पावभाजीची भाजी आता छान मस्त उकळत आलेली आहे आणि सुवास खूप छान मस्त दरवळत आहे. भाजीची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा प्रकारे ठेवायचं आहे, कारण थंड झाल्यानंतर आणखीन भाजी घट्ट दाटसर होते. आणि वरून मी आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला इच्छेनुसार बटर ॲड करायचं आहे. मी अंदाजे 1 चमचा बटर टाकलेला आहे आणि गॅसची फ्लेम आता बंद केलेली आहे. आणि ही मस्त आपली टेस्टी पावभाजी बनवून रेडी आहे. आणि बाहेरच्यापेक्षाही घरची हेल्दी पावभाजी खूपच भारी लागते. आता आपण पाव भाजून घेऊया. पावला मी मधोमध आधी कट मारून घेणार आहे. पाव भाजण्याकरिता मी तवा गरम करत ठेवलेला आहे गॅसवर. तवा छान तापला की मग आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे तव्यावर. बटर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ॲड करायचं आहे आणि लगेच आता आपल्याला पाव भाजून घ्यायचा आहे. मी साधे बटरवाले पाव तयार करून घेणार आहे. जर तुम्हाला मसाला पाव आवडत असेल तर बटरवर थोडीशी पावची भाजी टाकून पाव तुम्ही परतून घेऊ शकता, पण मी आज प्लेनच पाव करणार आहे. बटर टाकून दोन्ही साईड आपल्याला छान मस्त भाजून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मी मीडियमच ठेवलेली आहे, म्हणजे पाव आपले छान मस्त क्रिस्पी होतात. हाय गॅसवर लगेच पाव जळाल्यासारखे होतात. आता हे पाव छान मस्त भाजून झालेले आहेत. आता मी हे काढून घेते. तशाच प्रकारे मी बाकीचे पाव भाजून घेते. आता आपण प्लेटिंग सर्व करून घेऊया. मस्त आपली चमचमीत टेस्टी हेल्दी पावभाजी बनवून रेडी आहे. पावभाजी बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे, इतकी मस्त दिसत आहे. आणि ही पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.